आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. बाळापूर फागणे परिसरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅकच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दरम्यान प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले की 2014 मध्ये खासदार झाल्यानंतर जनतेने त्यांच्यावर या रेल्वे मार्गाची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 10 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 18,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानंतर कामाला अधिक वेग आला. बोरविहीर ते नरढाणा या पहिल्या टप्प्यातील काम आधीच सुरू झाले असून सध्या ते वेगाने प्रगतीपथावर आहे. धुळे नरढाणा या टप्प्यासाठी 716 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात आतापर्यंत 37% आर्थिक प्रगती झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच 38.35 किलोमीटरपैकी तब्बल 76% भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादन आणि बांधकामाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच धुळे हे राज्यातील महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच अनेक दशकांपासून धुळेकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. मोदी साहेब दर महिन्याला हे जे प्रकल्प असतात ना, खास प्रकल्प, त्याचा आढावा घेतात. त्याच्यामुळे या प्रकल्पाचाही दर महिन्याला आढावा घेतला जातो आणि सुलवाडे दांबळचा सुद्धा आढावा घेतला जातो. आणि म्हणून हे दोन्ही प्रकल्प, हे बघा, सप्टेंबर 24ला याचं काम चालू झालं. आज काय 40% काम होऊन गेलं. निधी अभावी नाही राहिलेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्या मागण्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, म्हणून ते अधिग्रहण राहिलेलं आहे 11 किलोमीटर. ते निधी अभावी हे राहिलेलं नाहीये. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांना असं वाटतंय का त्यांना जे मोबदला मिळणार आहे ते कमी मिळणार आहे. त्याच्यासाठी ही भानगड चालू आहे आणि बाबासाहेब पालकमंत्री महोदय याच्याविषयी सकारात्मक आहेत आणि याचा तोडगा लवकरच निघून ते रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांचे लाख लाख आभार मी धुळेकर जनतेच्या वतीने मानतो. आणि या 10 वर्षात जे 3 रेल्वे मंत्री येऊन गेलेले आहेत, तिघांनी अतिशय मदत केली. त्याच्यात सुरेश प्रभू साहेब असतील, पियुष गोयल साहेब आणि वैष्णवी अश्विनी वैष्णव, या तिन्ही रेल्वे मंत्र्यांनी फार मदत केली. आणि सगळ्यात जास्त मदत गडकरी साहेबांची राहिली आहे, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे.